शेतीच्या मातीत विष, विहिरीच्या पाण्यात रसायन आणि श्वासात घातक दुर्गंधी. निफाड तालुक्यातील धारणगाव वीर येथे कथित औद्योगिक कचऱ्याच्या डंपिंगमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे थेट तक्रार दाखल करत ग्रामस्थांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, पाहूया हा विशेष रिपोर्ट. निफाड तालुक्यातील धारणगाव वीर येथे गट क्रमांक 69B1 मधील जागेवर कथितपणे औद्योगिक कचऱ्याचे बेकायदेशीर डंपिंग होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित जागा एका खाजगी कंपनीला भाड्याने देण्यात आली असून तेथे टाकल्या जाणाऱ्या रासायनिक कचऱ्यामुळे भूजल प्रदूषित होत असल्याचा, विहिरींच्या पाण्याचा रंग बदलल्याचा आणि रासायनिक दुर्गंधी पसरल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दूषित पाण्याचा थेट परिणाम शेतीवर होत असून पिकांवर काळे डाग, वाढ खुंटणे आणि उत्पादनात घट अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर हवेत पसरलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोकेदुखी आणि मळमळ यांसारख्या आरोग्याच्या तक्रारींनाही सामोरे जावे लागत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने चौकशी करून सत्य समोर आणावे, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी आणि संबंधित पक्षांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल. राजेंद्र थोरात, ब्युरो रिपोर्ट, निफाड. नमस्कार. मी नितीन सोनवणे. तर मी धारणगाव येथील रहिवासी असून माझ्या परिसरामध्ये नैताळे येथील पाटील डॉक्टर यांनी MIDC मधील वेस्टेज मटेरियल तसेच केमिकल हे आमच्या परिसरामध्ये आणून टाकलेलं आहे. तसंच त्यांचा गट नंबर आहे 69चा 1. या गटामध्ये त्यांनी अतिशय घाणेरड्याप्रमाणे एकदम केमिकल ओतलेलं आहे. तसंच आजूबाजू तुम्ही पाठीमागे बघू शकता, एकदम काळं पाणी आणि त्या पाण्यातून फेस निघालेला आहे पूर्ण. आणि त्यांनी असे नाली करून या ओढ्या नाल्यांना हे पाणी टाकलेलं आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील विहिरींना तसेच नाल्यांना अतिशय दुर्गंधी पसरली आहे आणि विहिरींना ते पाणी उतरलेलं आहे. त्याच्यामुळे आजूबाजू नागरिकांना खूप त्रास होत आहे. तसेच परिसरातील छोटे छोटे मुलांना वोमिटिंग तसेच जुलाबाचे प्रकार सुरू झालेले आहे. या विहिरींना अतिशय दुर्गंध पाणी उतरलेलं आहे. तरी प्रशासनाने याच्यावर ठोस भूमिका घेऊन हे त्वरित बंद केलं पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलनाला बसल्याशिवाय राहणार नाही.